नमस्कार मंडळी. तर या दादांनी आपल्याकडनं पहिल्यांदा औषध नेलं होतं. आपण त्यांचा व्हिडिओ पण टाकलेला होता आणि त्याच्यानंतर आहे ना त्यांचं बघून हे काका आले होते औषधाला. तर काका तुम्ही कुठून आले ते? हाजीपूरवाडी. तर किती दिवसापासून मुळे त्याचा त्रास होता तुम्हाला? 2 दिवसापासून होता. तरी किती वर्ष होतं? 1 वर्ष. 1 वर्षापासून. किती दिवसामध्ये फरक पडला? ते 8 दिवसात फरक पडला. 8 दिवसामध्ये. तर आता काय न्यायला आले तुम्ही? आता हे मुतखड्याचं आणि गजकरांचं. गजकरण आणि मुतखड्याचं. तर आता त्यांना वर्षापासून आपलं औषध म्हणजे आपलं मुळव्याधाचा जे त्रास होता त्यांना पहिल्यांदी, तर आपलं त्याचा त्यांना त्रास पूर्णपणे कव्हर झालेला आहे. त्यासाठी आता ते म्हणजे ते दादा पहिल्यांदा घेऊन गेले, त्यांना त्रास कमी झाला म्हणून ह्या काकांना घेऊन आले. तर आता त्या काकांना विश्वास पटला म्हणून त्यांनी ते मुळव्याधाचा त्रास पूर्णपणे त्रास कमी झाल्यानंतर आता ते आपल्याकडं ओरिजिनल औषधच आहे, डुप्लिकेट नाही आहे. तर म्हणून आपल्याकडं मुतखड्याचं सुद्धा ओरिजिनलच आहे. तर जसं त्रास कमी होतं तसे लोक काही व्हिडिओसाठी सांगायला येत नाही रिझल्टचं, म्हणून प्रत्येक जणांना विचार येतो का मुतखड्याचं रिझल्ट आहे का नाही. तर फरक पडल्यानंतर येत नाही, पण आपलं जे मुळव्याधाचा त्रास आहे एकाला फरक पडल्यानंतर दुसऱ्याला जो त्रास रडत असतो म्हणून ते आपल्यापर्यंत येत असतात ते. तर आता आपल्या मुळव्याधाचं ओरिजिनल आहे म्हणून त्यांनी आता मुतखड्याचं आणि आपलं गजकरणाचं चालवलंय. आता हे पण कमी झाल्यानंतर मुतखड्याचं तुम्ही तर येशाल ना व्हिडिओ काढायला? येऊ ना. येऊ ना. तर कारण की जेवढे आपले व्हिडिओ आहेत त्याच्यापेक्षा डबलीनं लोक कव्हर झालेले ते, पण काही जण लोक येत नाही आपल्यापर्यंत व्हिडिओ काढण्यासाठी. फक्त त्रास असेल तर त्यावेळेसच आपल्याकडे येतात. तर आपलं औषध डुप्लिकेट नाहीये. तर जो आपल्या नावाने फ्रॉड करत होता तर त्याचं ते फ्रॉड करणं त्याच्यात बंद केलेलं आहे आपण. तर कुठंही न फसता फक्त एक ठिकाणी आहे ते कमानी पशी, तर तिथं कुठंही न फसता डायरेक्ट आपल्या घरी येऊन जायचं. तर MSCB ऑफिसच्या पाठीमागे. तर इथं आल्यानंतर भेटतंय ना औषध? तर यांचा तर काही फोन नाही लागला तर त्यांना माहीत झालेलं आहे घरी आल्यानंतर तुम्हाला औषध भेटलं जाईल. आम्ही डायरेक्टच आलो ना. डायरेक्टच